ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि उल्हासनगरच्या सीमेवर असलेला विठ्ठलवाडीचा तो जुना पूल, ज्याला वालधुनी पूल म्हणूनही ओळखले जाते आणि आजूबाजूला असलेल्या वालधुनी नदीच्या प्रदूषित पाण्याचा उग्र वास आणि पावसाळ्यात वाढणारी तिथे भयान शांतता, यामुळे हे ठिकाण आधीच खूप प्रसिद्ध आहे. स्थानिक रहिवासी सांगतात की रात्री 12 नंतर या पुलावरून एकटं जाणं म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. याच पुलाच्या वळणावरून अनेक गाड्या थेट नदीत गेल्या आहेत आणि त्या मृतांचे आत्मे आजही तिथे लिफ्ट शोधत असल्याची भीती लोकांमध्ये आहे. सदानंदच्या बाबतीत घडलेली ही घटना याच शापित पुलाच्या इतिहासातील सर्वात भयानक पान आहे. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. काही रस्ते आपल्याला घरापर्यंत पोचवण्यासाठी नसतात, तर काही जुन्या हिशोबांकडे खेचून नेण्यासाठी असतात. रात्रीचे 1:45 झाले होते. कल्याण स्टेशन बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. सदानंदने आपल्या रिक्षाचा ताडपत्रीचा पडदा नीट ओढला. गल्ल्यात जेमतेम कमाई झाली होती. अंगात थकवा होता, पण शेवटचे भाडे मारून घरी जावे म्हणून तो थांबला होता. तितक्यात स्टेशनच्या अंधाऱ्या कोपऱ्यातून एक पांढरी आकृती बाहेर आली. विठ्ठलवाडी वालधुनी पुलाच्या पलीकडे एका महिलेचा आवाज आला. सदानंदने मीटर डाऊन केले. ती महिला मागच्या सीटवर बसली. तिचा चेहरा पावसाच्या ओल्या पदरामुळे स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या अंगातून जुन्या सुगंधित तेलाचा एक उग्र आणि कुबट वास सदानंदच्या नाकात शिरला. रिक्षा सुरू झाली. सदानंद हा गेल्या 15 वर्षापासून रिक्षा चालवणारा एक अनुभवी माणूस. त्याला कल्याण उल्हासनगरचा कोपरा ना कोपरा माहीत होता. पण आज जशी रिक्षा विठ्ठलवाडी पुलाच्या जवळ येऊ लागली, तसे रस्ते ओळखीचे असूनही अनोळखी वाटू लागले. रस्त्यावरचे दिवे पिवळे पडले होते आणि वालधुनी नदीच्या पाण्याचा आवाज एरवीपेक्षा जास्त गडद वाटत होता. पुलावर चढताना सदानंदाला जाणवले की रिक्षा ओढत नाहीये. जणू मागे फक्त एक महिला नसून कोणीतरी 2-3 जड पोती ठेवली आहेत. त्याने क्लच सोडला, एक्सिलेटर दिला, पण इंजिन एका विचित्र आवाजात ओरडू लागले. ताई, रस्ता जरा खराब आहे, पाऊस पण वाढलाय. सदानंद आरशात बघत म्हणाला. सदानंदने सहज वरच्या आरशात पाहिले आणि त्याचे काळजाचे ठोके चुकले. मागची सीट पूर्णपणे रिकामी होती. आरशात कोणीच दिसत नव्हतं. सदानंदाला वाटलं आपला बाद झाला असेल. त्याने धाडस करून मान मागे वळून प्रत्यक्ष पाहिले, तर ती महिला तिथेच बसली होती, खाली मान घालून, केस चेहऱ्यावर घेतलेली. पण त्याने पुन्हा आरशात पाहिले तर आरसा रिकामा. आरशात तिचं प्रतिबिंबच पडत नव्हतं. सदानंदच्या हातापायाला फुटलेला घाम आता त्या पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त थंड होता. पुलाच्या अगदी मध्यभागी येताच रिक्षाचा हेडलाईट लुकलुकू लागला आणि एक मोठा फटका बसल्यासारखं इंजिन बंद पडलं. पुलावर स्मशान शांतता पसरली. सदानंद थरथरत्या हाताने इंजिन सुरू करण्याचा प्रयत्न करू लागला. फक्त खाली वाहणाऱ्या वालधुनीच्या काळपट पाण्याचा खळखळ आवाज येत होता. अचानक सदानंदाला त्याच्या मानेवर गार वारे जाणवू लागले. ते वारे बाहेरचे नव्हते, तर रिक्षाच्या आतून कोणीतरी त्याच्या मानेवर फुंकर मारत होते. तुम्ही थांबलात का? मी अजून उतरले नाहीये. तोच आवाज आता त्याच्या अगदी कानाच्या जवळून आला. सदानंदने हिम्मत करून विचारले, ताई, कुठे उतरायचं आहे? त्या महिलेने आपला पांढरा शुभ्र हात
हळूच सदानंदाच्या खांद्यावर ठेवला. तो हात हातासारखा वाटत नव्हता, तर बर्फाच्या तुकड्यासारखा थंड होता. तिने बोट दाखवले तितक्यात त्या शांततेचा भंग करत पुलाच्या खालून, म्हणजे वालदुनी नदीच्या पात्रातून कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. ते रडणं इतकं हृदयद्रावक आणि भयानक होतं की सदानंदची शुद्ध हरपायची वेळ आली. तो आवाज हळूहळू पुलाच्या पायऱ्या चढून वर येत असल्यासारखा वाटत होता. सदानंदने मागे वळून पाहिलं तर ती महिला सीटवरून गायब झाली होती. सदानंदची नजर अचानक समोरच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर गेली. तीच पांढऱ्या साडीतील महिला आता पुलाच्या कठड्यावर पाय खाली सोडून बसली होती. तिचं तोंड नदीकडे होतं आणि ती आता जोरजोरात हसत होती. तो अमानवी हसण्याचा आवाज पुलाच्या भिंतीवर आदळून प्रतिध्वनी निर्माण करत होता. सदानंदला जाणवले की हे काहीतरी अघोरी आहे. त्याने जीवाच्या आकांताने रिक्षाला किक मारली आणि देवाची प्रार्थना केली. तिसऱ्या प्रयत्नात रिक्षा खोकल्यासारखा आवाज करून सुरू झाली. सदानंदने मागे न बघता रिक्षा पूर्ण वेगाने पळवायला सुरुवात केली. त्याला वाटलं संकट टळलं, पण खरी भीती अजून टीप होती. त्याची नजर चुकून रिक्षाच्या उजव्या साईड मिररवर पडली. जे दृश्य त्याने पाहिले ते पाहून त्याच्या तोंडातून ओरडण्यापलीकडे काहीच शब्द फुटले नाहीत. ती महिला कठड्यावरून खाली उतरली होती आणि एका अमानवी वेगाने वाकड्या हातापायाने धावत रिक्षाचा पाठलाग करत होती. आरशात दिसत होतं की ती कधी रिक्षाच्या मागे तर कधी अगदीच जवळ चाकापाशी येत होती. तिचे डोळे रागाने लाल झाले होते आणि तिचे हात रिक्षाचा पडदा पकडण्यासाठी हवेत झेपावत होते. सदानंदने डोळे गच्च मिटले आणि एक्सिलेटर पूर्ण ओढला. जसा पुलाचा शेवटचा खांब मागे पडला आणि रिक्षा मुख्य रस्त्याला लागली, तसा तो पाठलाग अचानक थांबला. सदानंद कसा तरी घरी पोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने पाहिलं तर रिक्षाच्या मागच्या लोखंडी रॉडवर कुणीतरी ओल्या हाताने घट्ट पकडल्याचे निळे ठसे उमटले होते. त्याने जेव्हा जुन्या रिक्षावाल्यांना विचारलं तेव्हा त्याला समजलं की 2 वर्षापूर्वी याच पुलावरून एका महिलेची रिक्षा नदीत कोसळली होती. रिक्षावाला वाचला, पण ती महिला मात्र त्या अंधाऱ्या रात्री नदीत वाहून गेली. तेव्हापासून ती आजही तिचा तो शेवटचा प्रवास पूर्ण करण्यासाठी कोणाला ना कोणाला तिथे गाठतेच. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.